नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजकाल ना स्किनचे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना होत आहेत. म्हणूनच स्किन संदर्भात जे काही व्हिडिओ मी बनवते ते बरेच जण पाहत असतात. म्हणूनच असं कळतं की खूप जणांना स्किन रिलेटेड इश्यूज आहेतच. जसं की पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, मेलाझ्मा आहे, अनइवन स्किन टोन आहे किंवा सन टॅन झालेला आहे. त्यानंतर पिंपल्स झाल्यावर पिंपल्सचे मार्क्स किंवा डाग राहून जातात, त्वचा काळवंटे, बरीच अशी लक्षणं दिसतात. आणि युजुअली अशी लक्षणं आपण जेव्हा पाहतो तेव्हा नेहमी विचारतो की मी वरून काय लावू. पण तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा आपण वरून कुठलीही क्रीम सिरम वगैरे लावतो त्यानंतर तुम्हाला टेम्पररी रिलीफ मिळते, म्हणजे थोड्या वेळासाठी आराम मिळतो. पण ह्या क्रीम्स आणि ऑइंटमेंट्स, लोशन्स जे काय आहेत ते तुम्हाला सतत वापरावे लागतात. जेव्हा केव्हाही तुम्ही हे वापरणं बंद करता तेव्हा तुमची स्किन परत तशीच राहते. म्हणून आज आपण पाहणार आहोत की तुमची त्वचा, म्हणजे स्पेशली तुम्हाला इंटरनली ग्लो हवा असेल किंवा तुमची त्वचा खूप हेल्दी ठेवायची असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली काय खाल्लं पाहिजे. कारण जेव्हा तुमचं डाएट व्यवस्थित राहील तेव्हाच तुमची त्वचा ग्लो करायला लागेल आणि फक्त क्रीम्स किंवा सिरम्सवर तुम्हाला डिपेंडंट राहायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा पिगमेंटेशन, डल स्किन, अनइवन स्किन टोन ह्याचे त्रास होत असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. बघा, सर्वात प्रथम तुम्ही तर जाणून घ्या आधी की हे पिगमेंटेशन जे आहे किंवा त्वचेवर डाग येणं किंवा त्वचा काळवणं हे एक्झॅक्टली का होतं. तर आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचं पिगमेंट असतं जे आपल्या त्वचेला आपला कलर देत असतं. जेवढं आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन कमी तेवढी आपली त्वचा फेअर असते किंवा आपण गोऱ्या रंगाचे असतो. आणि जेवढं मेलॅनिन जास्त तेवढा स्किन टोन किंवा त्वचा काळी असते. जेव्हा पण असे काही डार्क स्पॉट्स किंवा अनइवन स्किन टोन होते तेव्हा त्वचेमध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये मेलॅनिन वाढतं आणि मेलॅनिन वाढल्यामुळे तिथली त्वचा जी आहे ती काळवंडायला लागते. बघा, हे मेलॅनिन वाढण्याची सुद्धा बरीच कारण आहेत. पहिलं म्हणजे UV रेज. तुम्ही सूर्यप्रकाशात खूप जास्त वेळ घालवत असाल तर त्यामुळे मेलॅनिन प्रोडक्शन जे आहे ते जास्त होतं आणि म्हणूनच त्वचा काळवंडायला लागते किंवा पिगमेंटेशनचा त्रास होतो किंवा ज्याला आपण सनटॅन असंही म्हणतो. त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. जेव्हा हॉर्मोन्समध्ये काही चेंजेस होतात किंवा हॉर्मोन्समध्ये इम्बॅलन्स होतं तेव्हा सुद्धा पिगमेंटेशनचा त्रास होतो. कारण जे मेलॅनोसाइट्स किंवा मेलॅनिन प्रोडक्शन आहे ते डायरेक्टली अफेक्ट होतं. म्हणूनच बऱ्याच हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये तुम्ही पाहत असाल वांग म्हणजे मेलाझ्मा ह्याचा त्रास होतो किंवा काही काही महिलांमध्ये तुम्ही बघत असाल की जो फेसचा स्पेशली खालचा भाग आहे म्हणजे ओठांच्या आजूबाजूला किंवा आपले जे लिप्स आहेत त्याच्या आजूबाजूचा एरिया आहे तो खूप काळा पडायला लागतो. तर हे एक टिपिकल साईन आहे की तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास आहे. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे इन्फ्लेमेशन. तुमच्या शरीरामध्ये कुठलंही इन्फ्लेमेशन झालं असेल तर त्यामुळे आधी त्वचा लाल पडते आणि मग त्याचे डाग घ्यायला लागतात. स्पेशली ॲक्ने म्हणजे पिंपल्स जेव्हा होतात तेव्हा कसे आधी त्वचा लालसर होते, त्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि जेव्हा पिंपल्स ठीक होतात तेव्हा त्याचे डाग राहायला लागतात. तर ही मेन कारण आहेत ज्याच्यामुळे तुमची त्वचा काळवंटते किंवा पिगमेंटेशनचा त्रास तुम्हाला होतो. तर आता ह्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे. तर ह्या काही गोष्टी आहेत तुम्ही आहारामध्ये रेग्युलरली घ्या. मी स्वतःसुद्धा ह्यातल्या बऱ्याच गोष्टी घेते आणि त्याचा मला फायदा सुद्धा दिसतो. म्हणून तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी फॉलो करायला नक्की सुरुवात करा. आपल्याला आहारातून रेग्युलरली व्हिटॅमिन C मिळालं पाहिजे. बघा, व्हिटॅमिन C हे त्वचेच्या हेल्थसाठी, स्पेशली तुम्हाला त्वचा ब्राईट हवी असेल म्हणजे त्वचेवर एक ग्लो हवा असेल तर आतून व्हिटॅमिन C मिळणं खूप महत्त्वाचं आहे. बरेच जण व्हिटॅमिन Cचं सिरम लावतात. वरचे जे काही त्वचेचे सेल्स असतात त्याच्यासाठी फायदा होतोच. पण बघा, प्रत्येक थोड्या कालावधीनंतर त्वचा जी आहे नवीन सेल्स बनवत असते, म्हणजे जुने सेल्स आहेत ते शेड करते किंवा काढून टाकते आणि नवीन सेल्स बनतात. म्हणूनच प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा जेव्हा सिरम वापरता तेव्हा थोडा वेळ फायदा होतो, त्यानंतर तुमची त्वचा तशीच राहते. जर तुम्हाला आतून व्हिटॅमिन C मिळालं तर खूप काळासाठी तुमची त्वचा ब्राईट किंवा ग्लोईंग दिसेल. म्हणूनच नेहमी काही ना काही व्हिटॅमिन C दररोज तुमच्या आहारामध्ये घ्या. व्हिटॅमिन C जे खूप अधिक असतं ह्या पदार्थांमध्ये. सर्वात प्रथम जे आहे ते म्हणजे आवळा, दुसरं आहे लिंबू, त्यानंतर पेरू, पपई आणि जे काही सिट्रस फ्रूट्स आहेत ह्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असतं. रेग्युलरली ह्यातला कुठला तरी एक पदार्थ तुम्ही दररोज घ्या. बघा, व्हिटॅमिन C एक असं व्हिटॅमिन आहे जे आपल्या शरीरामध्ये जमा किंवा स्टोअर नाही राहत. बाकी जे व्हिटॅमिन्स आहेत ते जसे आपण त्याचे सप्लिमेंट्स घेतो किंवा आहारामध्ये घेतो ते आपल्या शरीरामध्ये जमा राहतात आणि मग पुढे वापरले जातात. पण व्हिटॅमिन C आपल्या शरीरामध्ये जमा राहत नाही.
म्हणून आपल्याला रोज विटॅमिन सी काही ना काही प्रमाणात घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो हे जे काही पदार्थ मी तुम्हाला सांगितले त्यातला कुठलाही एक पदार्थ ॲटलिस्ट घेणं सुरुवात करा. सो विटॅमिन सी एक्झॅक्टली काय करतं? विटॅमिन सी जे मेलॅनिन प्रोडक्शन आहे ते कमी करतं. आपले नवीन नवीन जे सेल्स बनत असतात ते हेल्दी ठेवतं, म्हणूनच तुम्हाला त्वचेला आतून ग्लो मिळतो. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे ग्लुटाथिओन. सो ग्लुटाथिओनबद्दल तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की तुम्ही सेलिब्रिटीज जे आहेत ते ग्लुटाथिओनचे इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स घेत असतात किंवा IV थ्रू ग्लुटाथिओन घेत असतात. सो ग्लुटाथिओन हे अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट असल्यामुळे काय होतं, जे मेलॅनिन आहे त्याचं प्रोडक्शन कमी करतं आणि म्हणूनच स्किनवर एक लाईटनिंग इफेक्ट येतो, म्हणजे थोडी स्किन गोरी झाल्यासारखी वाटते. जेव्हा पण तुम्ही ही बाहेरून ट्रीटमेंट घेता तेव्हाही असंच असतं. जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेता तोपर्यंत थोडासा इफेक्ट त्याचा दिसतो, पण जशी तुम्ही ट्रीटमेंट बंद करता तुमची स्किन तशीच राहते. सो जास्त चांगलं हे आहे की तुम्हाला आहारातून ग्लुटाथिओन मिळणं. म्हणूनच ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये रेग्युलरली घ्या, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ग्लुटाथिओन बनायला मदत होईल. बघा, आपलं शरीर जे आहे ते स्वतः ग्लुटाथिओन बनवत असतं आणि आपल्याला काही फक्त सपोर्ट लागतो बाहेरून, जेणेकरून बॉडी स्वतःहून ग्लुटाथिओन बनवायला लागेल. सो ग्लुटाथिओन बनवण्यासाठी तुम्हाला सेलेनियमची गरज असते, विटॅमिन सीची गरज असते आणि त्यासोबतच अल्फा लिपोइक ॲसिड ह्याची गरज असते. आणि तुम्हाला हे सगळे पदार्थ मिळण्यासाठी नेहमी तुम्ही टोमॅटो खाऊ शकता, त्यानंतर स्पिनॅच म्हणजे पालक खाऊ शकता, त्यासोबतच जो कच्चा लसूण आहे तो खाऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का, कच्चा लसूण जे आहे त्याला ग्लुटाथिओन बूस्टर असेही म्हणतात. म्हणजे ग्लुटाथिओन व्यवस्थित बनण्यासाठी गार्लिक जे आहे ते खूप फायदेशीर आहे. म्हणूनच ह्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली घेतल्यात तर शरीरामध्ये ग्लुटाथिओन बनायला मदत होईल. आणि विटॅमिन सी मिळण्यासाठी तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की सिट्रस फ्रूट्स घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सेलेनियम जे आहे ते मिळण्यासाठी पंपकिन सीड्स, ब्राझील नट हे तुम्ही घेऊ शकता. सो नट्स आणि सीड्स थ्रू तुम्हाला सेलेनियम मिळेल आणि सिट्रस फ्रूट्स थ्रू तुम्हाला विटॅमिन सी मिळेल. सो जेव्हा ह्या गोष्टी रेग्युलरली घ्याल तेव्हा ग्लुटाथिओन सुद्धा तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित बनेल आणि तुम्हाला वरून ग्लुटाथिओनची इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स घेण्याची गरज नाही लागणार. तिसरं जे आहे ते म्हणजे विटॅमिन ई. विटॅमिन ई काय करतं, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जे आहे ते कमी करतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सेल्स सतत डॅमेज होत असतात, एकतर सूर्यप्रकाशामुळे किंवा जे काही आपण खात असतो अशा खाण्यामध्ये जर काही टॉक्सिन्स असतील तर ह्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक ऑक्सिडेशनची प्रोसेस होत असते. म्हणजे शरीरातील बरेच सेल्स लवकर डॅमेज होतात. तर ही प्रोसेस आपण कमी करू शकतो, म्हणजे त्वचेतील ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जे आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो जर तुम्हाला तुमच्या आहारातून विटॅमिन ई मिळालं तर. आणि ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जेव्हा कमी होतं तेव्हा सायन्स ऑफ एजिंग कमी होतात आणि इवन जे काही पिगमेंटेशनचा त्रास असतो तो सुद्धा कमी होतो. जी सन टॅनमुळे त्वचा काळवंडलेली असते ती तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. म्हणजे सूर्यप्रकाशात जरी तुम्ही जास्त वेळ गेलात तरी तुमची त्वचा काळवंडणार नाही जर तुम्ही रेग्युलरली विटॅमिन ई घेतलं तर. तर हे काही पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये विटॅमिन ई भरपूर असतं आणि ते म्हणजे बदाम, सूर्यफुलाच्या बिया आणि पालक. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही नियमितपणे घ्या आणि तुमच्या त्वचेला याचा खूप फायदा होईल. पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे ओमेगा 3. सो ओमेगा 3 हे एक अँटी इन्फ्लेमेटरी आहे, म्हणजेच शरीरामध्ये किंवा स्किनमध्ये होणारं इन्फ्लेमेशन जे आहे ते कमी करतं. सो जेव्हा आपण सूर्यप्रकाशात जातो तेव्हा कधीकधी त्वचा लालसर पडते. त्यानंतर जेव्हा पिंपल्स होतात तेव्हा सुद्धा त्वचा लालसर पडत असते किंवा ॲलर्जीचा त्रास असतो. तर असे कुठलेही स्किनचे आजार होतात किंवा सूर्यप्रकाशामुळे जो काही लालसरपणा असतो तो ओमेगा 3 मुळे कमी होऊ शकतो. त्यानंतर पिंपल्स येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं जर तुम्हाला रेग्युलरली आहारातून ओमेगा 3 मिळालं तर. सो म्हणून ओमेगा 3 रिच फूड्स घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला त्वचेला हेल्दी ठेवायचं असेल तर. त्यासोबतच त्वचेला आतून हायड्रेशन सुद्धा मिळतं. तुम्ही बघत असाल आपली स्किन जी आहे जसं जसं वय होतं तशी आपली स्किन खूप लूज व्हायला लागते. त्याचं कारणच हे आहे की त्वचेच्या आतील जी काही फॅट्सची लेअर आहे ती कमी होते. सो जेवढं तुम्हाला हेल्दी फॅट्स मिळतील तेवढेच तुमचे सायन्स ऑफ एजिंग तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही. म्हणून जे ओमेगा 3 आहे ते मिळण्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. ते म्हणजे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, चिया सीड्स, त्यानंतर अक्रोड आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी, मासे सुद्धा रेग्युलरली घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ओमेगा 3 मिळेल. त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी. व्यवस्थित पाणी पिणं. दररोज ॲटलिस्ट 8 ते 10 ग्लास पाणी तुम्हाला प्यायलाच पाहिजे,
आणि जर तुम्ही पाणी व्यवस्थित प्यायले नाही तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होईल. त्वचा त्यामुळे खूप डल सुद्धा दिसते आणि शरीरातील टॉक्सिन्स जे बाहेर पडले पाहिजेत ते सुद्धा पडत नाहीत. म्हणूनच त्वचेवरचा ग्लो निघून जातो किंवा त्वचा लवकर रिपेअर होत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला हेल्दी ग्लोईंग स्किन हवी असेल तर. आणि त्यासोबतच ह्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे तुमच्या आहारामध्ये. ते म्हणजे प्रोसेस फूड्स, साखर ह्याचं प्रमाण जर तुमच्या आहारामध्ये जास्त असेल तर प्लीज ते कमी करा, जेणेकरून त्वचेतला आतला जो काही डॅमेज आहे तो तुम्ही टाळू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.